नमस्कार मित्रांनो, संघर्ष जीवनाचा खानापूरचा उमेश. तर मी आलेलो आहे आता डोंगरात. बघू शकता तुम्ही मोरांचा आवाज. का आलेलो आहे ते आमच्या मित्राच्या हातात पिशवी दिसली का, खायची पानं असतात ना आपली बनारसी पानं, त्याचा वेल आपण आता इथं एक देवी आमची रांजई माता, आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, तर आपण तिथं ते वेल लावायचा. म्हणजे देवीच्या पाशी आपल्याला पानांचा वेल लावला तरी चालतो, म्हणजे कुणाला लागली तरी देवीला वाटेल. आणि मागल्या वर्षी आम्ही इथं 1000 झाडं लावली होती मित्रांच्या ह्यानी, आणि त्यांना मी गांडूळ खत पुरवलं होतं सगळ्या 1000 झाडांना. बघू शकता वनवा लागला की काय होतंय, छोटी छोटी झाडं मरून जातात. आल्यात बऱ्यापैकी चांगली जरा. ह्या वर्षी बी 1000 केलेलेत आपण. ते आता जरा पाऊस चांगला पडला की लावायची. गवत उगवाय सुरुवात झालेली आहे. जास्वंदीच्या मी फांदे इथं लावल्या होत्या गेल्या वर्षी, पण ते वनव्यामुळं काय होतं मित्रांनो, सगळं जळून जाते छोटी झाडं असल्यामुळं. असो, आपण दरवर्षी प्रयत्न करणार. बरेच जगलेत तरी छोटी छोटी छोटी. उन्हाळ्यात पाणी नसतं ना, त्यामुळे काय करणार. करंजाची झाडं ही असलीच झाडं भरपूर टिकतात इथं, कारण गुरं शेरडे काही खात नाही त्यांना. का सगळी मोकळीच जागा झाली. अशी मेलेली खड्डे काढले होते इथे. ह्या वर्षी तुम्हाला परत दाखवू आपण व्हिडिओ. असं वाळाला पाणी येतं इथून, असं अजून काय आलेलं नाही. कालच्याला थोडा पाऊस जरा जास्त झाला, त्यामुळे थोडं थोडं डबक्यातनं पाणी साठलेलं आहे. बघू शकता गेल्या वर्षी लावलेली आहे, चांगली झाली दादा. मस्त मस्त झाडे. छोटी छोटी दिसते ती उगवलेत बऱ्यापैकी. ह्यांना काही शेरड्या खात नाहीत. पाणी साठलेलं आहे थोडं थोडं, बघू शकता तुम्ही. मोठी खेकड, एक मोठा खेकड म्हणतात ना त्यांना. बघू शकता की मोठा खेकडा का झूम करून दाखवतो. गेली आतमध्ये. अगं तिथं एक आहे. पाणी असल्यामुळे तिथं 2 खेकड्या बाहेर आलेले आहेत. पावसाला सुरुवात झालेली आहे. बघू शकता निसर्गाचा चमत्कार. गारगुटीचाच प्रकार आहे. इथे एक बघू शकता अजून एक. झाडं बघू शकता. खुपटे खुपटे ते काय म्हणतात, कोके
कोके खुपटे हे बी इथं आहेत भरपूर. त्याची भाजी बनवतात कोकणामध्ये. त्यांची रेसिपी बघून आपण बनवली होती. बघू शकता इथं बी खेकडे पाण्यात. तुम्हाला दाखवतो ती कोके कोके काय कोपटी इथे खेकडे बघू शकता. तिला पिल्लं पण बघू शकता तुम्ही. हो का, छोटी छोटी पिल्लं आहेत माझ्या हातावाली सगळी. आता तिचं प्रोसेसच चालू झालेली आहे पिल्लं सोडण्याची. बघू शकता पाण्यात धरलं की कशी करते. चला तिला आपण आता सोडून देऊया. त्याचं पिल्लं हे अशीच वाळ आहे. वारं भरपूर सुटलेले असेच वाळे पुढे बघू शकता तुम्ही. कोपटे काय म्हणते त्याला, कोपटे हा का तिथं त्याचं कवच दिसते आपल्याला, पण ते त्यात नाही आता. इथंही बघू शकता तुम्ही एक मोठा खेकड, छोटीशीच आहे. इथं हे अशी तुमच्याकडे काय म्हणतात त्याला कमेंट्स करून सांगा. मग याच्या आतमध्ये असतं ते, त्याने लगेच प्रोटेक्शन म्हणून बघू शकता कसलं मजबूत आहे त्याचं. ह्याची भाजी बनवतात. मोरांचा आवाज येतो वरती. मोरांचा आवाज येतो वरती. छोटे छोटे बी खेकडे बाहेर निघालेत आता. हो इथे एक हात पळाला तो. संघर्ष जीवनाचा खानापूरचा उमेश. काहीतरी नवीन दाखवतोय असतो म्हणला. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर आता आपण आलेलो आहे देवीपाशी. थोडंच अंतर राहिलेलं आहे. या पिशवीत आपण वेल आणलेले आहेत, खायच्या पानांचे वेल बघू शकता. बनारसी पान. ते आता देवीच्या तिथं आपण एवढी वेल लावायची म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात ते उगवतील तिथं. आम्ही लावायला आलेलो आहे. 2-3 दिवस मुंबईवरून सुट्टी काढून खास तो आलेला आहे गावाला. पेरण्यांचे आता कार्यक्रम सुरू होतील. पाऊस काय आता थोडासा वाढाना आणि उघडाना बी. काय बी काहीच कळणार नाही. दर वाढाना बी आणि उघडाना बी. दिसाड येतोय. आज पडला तर उद्या बंद होतोय. पण आज पडला तर 2-3 दिवस त्याला
गाथं यायला लागतात वावरांना. इकडे वरची रांज आहे आमची, समोरच्या फॉरेस्टचा एरिया हा सगळा. जंगल भरपूर असल्यामुळं तिकडं आपण तिकडे दिवाळीत जातो आपण त्या रांजाईला. तर इथं खाली एक आहे देवी आपली. तसाच व्हिडिओमध्ये घसरट आलंय, असंच व्हिडिओमध्ये टिकून राहा. इथं देवीचं उन्हाळ्यात असं स्वयंपाक करतात, पोळीचं पुरणपोळी बघू शकता. सुगरण चिमण्यांचं करतात दाखवतो तुम्हाला. सुगरण चिमण्या कुठं असतात? जिथं विहीर असते तिथंच सुगरण चिमण्या असतात, बघू शकता तुम्ही. खतरनाक व्ह्यू आहे. पाणी तर काय नाही आहे, पण कोरडी विहीर आहे. आणि ही सुगरण चिमण्यांची घरटी. बघू शकता वरती त्यांची गडबड चाललेली आहे. आणि असं कोणी दाखवत नाही, हे फक्त उमेशच दाखवू शकतो. संघर्ष जीवनाचा खानापूरचा उमेश. बघू शकता खाली काहीच पाऊसच नाही, त्यामुळे पाणीच नाही. चला तर मग देवीचं आता दर्शन घेऊ आणि वेल तिथं लावू आपण थोडे. हे वारूळ खतरनाक आहेत मुंग्या. चावतेत बी खतरनाक. त्यांना छेडछाड करायची नाही आपण. निसर्गाचा नियम मोडायचा नाही कधी. काटकी घेऊया एक आपण वेल लावण्यासाठी. त्या इथं लावायचं का? इथं एक लाव खाली. का तिथंच लावायचं कडे? हां, झाडावर चढलं पाहिजे असं. इथं लावलं असतं, इथं एक लाव, पाठीमागं लावायचं ते एखाद्याला. तर आपण आता इथं एक थोडासा वेल लावूया. खड्डा खांदतो आपण पहिलं तिथं थोडा. काढ वेल त्यातले. काढा घे ना काहीतरी असं फरशीचा तुकडा उकरायला. करवंदीची जाळी आहे तिथं. तर हा वेल आपण इथं मग असं चपट घे ना, चपट सपट हे घे की. नाही असं माती काढायला. असं सपट. हां, बघू. तर असा वेल आता आपण इथं रवून घेऊया. गोल कर, गोल. हे गोल असं निम्म ह्याच्यात गाडायचं. अजून एक ना. हां, एका टायमाला 2-2 लावायचे मित्रांनो. म्हणजे काय होतं, एखादा ऑफ झाला तरी दुसरा हे पार्ट्यावाली अशीच येतात. बिस्लरीचीच बाटली. इथं काय बाकीचं काही चालत नाही, देवी असल्यामुळं. पाण्याचीच बाटली आहेत आपल्या. शाळेतले सहल येतात त्यांनी, मुलांनी जरा पाण्याचे ग्लास बाटल्या इथं जरा कचरा केलेला आहे, पण काय हरकत नाही. जे कोणी येतं ते आपलं साफसफाई करतंच इथं. लहान मुलांची सहल येते इथं. आता ह्याला आपण असं इथं लावूया. बघू
शकता इथं बी आपण त्याला आधार येण्यासाठी. आता हे बी वाटते पानांचा वेल, पण हा वेगळा वेली. ह्या पानात आणि ह्या पानात फरक बघा. हे काहीतरी भाजी जे म्हणतात कसले तरी, ते आपल्याला माहीत नाही अजून. हे निघे रांजाई देवी. व्हिडिओ मोठा होईल पण छान व्हिडिओ आहे, बघू शकता तुम्ही. निसर्ग वाचला पाहिजे, झाडं वाचली पाहिजेत. हे आगी मोहोळ ह्या झाडावर मोठे असतात पण आता नाही येत, आता पावसाळा तरी आहे. मित्रांनो एक तुम्हाला दाखवतो, बघू शकता या समोरच्या जाळीत इथं बसलेले ह्या इथं समोर एक आगी मोहोळ बसलेले आहे. करवंदाची जाळी आहे. आणि रोहिडेश्वर किल्ल्यावर जायचं म्हणलं ते समोरचा डोंगर दिसतोय का, असंच इकडून ह्या डोंगरातून मागं वरची रांज आहे, तिथून रोहिडेश्वर किल्ल्यावर जाऊ शकतो आपण. चला, आपल्या घरी भरपूर मोठा वेल होता, कटिंग केलं, पण आपल्याला सगळीच मित्रमंडळी म्हणतात आम्हाला दे. मग काय गेलं, आमच्या भैरवनाथाचं मंदिर आहे ना, तिथं एक आम्ही 7-8 वेल असे लावलेले आहेत, म्हणजे गावाच्या ठिकाणीच 2 दे एकदम. आणि मग ते एकदमच आपले तोडून टाकले, मग फेकून देण्यापेक्षा आपलं लावून टाकावं. देवाच्या ठिकाणी लावलं म्हणजे कसं असतं, पानं ही देवीला लागतातच. पावसाळ्याच्या ह्याच्यात उगवली तर भारीच काम होईल. विकत आणण्यापेक्षा आपलं इथं होईल ना स्वतःच. आणि हे पानाचं वैशिष्ट्य म्हणजे ही तड भी कमी पडतं. एवढं मोठं, लय मोठं पान होतं याचं. हे अजून नाजूक आहेत पानं, एकदम कवळी. माती टाका अजून थोडी इकडून तिकडं तेच खांद इथलं. अजून भरपूर आहेत, थोडी जगली तरी लय होतील. किती खाली पडलेत. आता कुठं जाऊ, इथं गेलं. फोनदार आहेत. ही काठी घे, हे काटकीन चांगली येईल काय. घे त्याच्या झाडाचीच कडलं घे. हां घे. हे कसलं इवेल आहेत, नाहीतर शिवेल ह्याच्यावर जायचा. बघू शकता तुम्ही. आता आपण गेल्यावर दाखवतोच तुम्हाला. पहिले वेल लावून घेऊया सुकण्यापेक्षा लवकर, पटकन. एकदम 2-2, 3-3 एकदम वेल लावलं म्हणजे पण इथं काय होतंय, कचरा पेटवला वनवा लागला की सगळं बघा की पहिलं आता पेटवलेलं होतं. तरी बघू, त्यासाठी जास्त क्वांटिटी आपण लावलेली आहे. जेवढे जमल तेवढं आपण इथं लावणार वेल. बघू शकता असंच वरती त्याला बांधून ठेवायचे. फक्त तिथं येत पडलेत 2. ठीक आहे, त्या साईडला लागलं. हां हे खा घे, हे 2 घे. हे सगळं उगावतात. दत्ताची मूर्ती. इथं एक लावतो ह्या झाडापाशी.
चिखलाच्या आपण गोळ्या बनवून त्यात बिया बी आता 1000 रोपं आपण लावलेली आहेत. आमचे मित्र समीर कदम आणि आमची सगळी मित्रांची टीम आम्ही दरवर्षी इथं ह्या फॉरेस्टमध्ये आम्ही झाडं लावत असतो. रानभाज्या बी आता इथं उगवायला सुरुवात झालेली आहे. मोरांचा आवाज येतोय. आपल्याला थोडे दिसले होते मला, पण ते आम्हाला बघितलं लांब गेलेत जरा. हे अमरवेल. आता मी यूट्यूबला बघतो व्हिडिओ, म्हणजे त्यात मला कळालं हे अमरवेल आहे आयुर्वेदिक. हे सगळे भाज्याच आहेत ह्या, पण आता ते आपल्याला काही जास्त माहीत नसल्यामुळं आपण त्याला काही छेडछाड करतच नाही. ह्या दिवा म्हणतात ते कोकणात बी, ह्याला काहीतरी ही बी भाजीची बघू शकता. ही भाजी आहे गणेश. हां, कोकणात ह्याला लई खातात भाजीला आहे. आणि आमच्या इकडे म्हणतात सापाचा कांदा. ह्याच्यापासून लांब राहतात, गाभारतात. आणि ही बारांग्याची भाजी बघू शकता. आणि हे कोण नाही दाखवू शकत, हे फक्त उमेशच दाखवणार भाज्या, कारण की भाज्यांचा भरपूर अभ्यास त्यातल्या त्यात आता मला माहिती झालेलं आहे. इकडे दिसते तेवढ्या सगळ्या भाज्याच आहेत. इथं एक बारांग्याची भाजी, छान अशी कवळी भाजी. जास्त भेटली असते तर आपण नेली असते, पण आता तशी सुरुवात झालेली आहे. आणि जंगल म्हणल्यावर खतरा हो भी सकता है, नहीं भी हो सकता है, कुछ भी हो सकता है. त्यामुळं मित्रांनो, फॉरेस्ट जंगलच्या येताना पायात मोठा बूट आवश्यक पाहिजे. आता काय एवढे अडचण नाही त्यामुळं, पण नंतर जसं जसं इथं गवत उगवायला सुरुवात होईल तसं इकडं का मोर तुम्हाला दाखवतो. मगाशी दिसला होता, तो लपतोय आता हळूच. का पळाला, दिसतोय का? तर का समोर दिसतंय, तिथून मोर चाललेला आहे. हे बघ, लांब येतो, एकदम झूम करून दाखवलं आपण तुम्हाला. भरपूर भाज्या आहेत तिथं. हे अमर कंद कसला अमर, त्याचा वेल आहे, अमरवेल. भरपूर अमरवेल आहेत. आणि शाळेतल्या मुलांनी जाण्यासाठी आपले फरशांचे तुकडे ठेवले होते. वाट म्हणजे ते एक देव आहे, त्याला असंच इथून येण्यासाठी वाट. सागवानाची झाडं, मुंग्यांनी वारूळ सुरुवात केलेली आहे, गेल्या वर्षीच असेल. हे पानाशी आम्ही आज पहिलं लहानपणी कलर करायचो. पानं एकामेका चुरगळली असं लाल कलर होतो, बघू शकता. पण ते शेंडा नको तोडाय आपल्याला. हे का तुम्हाला दाखवतो थोडंसं आपलं. हात नुसता लाल होतो, असा लाल. हे का सावाची झाडं. निसर्गाचे रंग हे एकदम सुंदर असतात. कुठलं झाड कुठला आपल्याला रंग देईल सांगता येत नाही.
आता हे झाड आपल्याला हिरवं दिसतंय, पण बघू शकता तुम्ही माझा हात पूर्णपणे लाल झालेला आहे मित्रांनो. ह्याला सावाचे झाड म्हणतात. गणेश, सावाचे झाड म्हणते त्याला. बघू शकता हे सावाचं झाड. लहानपणी आम्ही ह्याचा कलर करायचो, पण ते जरा अंगाला चावायचं बी खाजायचं. पण चांगलं आहे. पेंटिंगला यायला भारी असतं या कोणाला. हा लाव पेंटिंग. न तिथं नको, तिथे तिथे की ते पेटवतात ना तिथं. इथं की इथं वाटलं तर एकत्र जेव्हा तुम्हाला कलर करायचा असेल तेव्हा हा कलर तुम्ही आवश्यक वापरा. तो तोंडात जाऊन द्यायचं नाही लहान मुलांच्या. आता हे बघा, हे दिसतंय नॅचरल. बघा कसं खोडे जळून झाले, पण ह्याला कलर बिलर केला तर कसलं दिसली. झाडं लावूया आपण. झाडे लावा, झाडे जगवा. दरवर्षी आमचे 1000 झाडांचा रेकॉर्ड असतो. त्यातली काही जगतील, मरतील, निसर्गाच्या जीव द्यायचे सोडून. कलर बघू शकता कुंकागतच लाल भडक झालेला आहे नुसता. मी बी लावले असते, थोडेसे लावलेत मी बी, पण आता मला मोबाईल धरायला लागतोय त्यामुळं बघू शकता तुम्ही. अशी दोन 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 तीन तीन एकदम लावली म्हणजे काही टेन्शन नसतं. आणि ही लाल मुंगी बघू शकता लय जोरात चावत्यात. छेडछेड केलं की लय जोरात चावत्यात. सगळीकडे आहेत बघू शकता तुम्ही. त्यांचं घरटे चला आपण लावलेले आहेत. 1 2 ह्या इथं एक लावलंय, एक 3 संपली का? संपली. 3 ह्या इथं एक आहे. हे चांगलं आहे, छान. हे 2 संघच लाव. 2 3 आणि एक इथं लावलं तर चालतंय ना. हां बरं न घे घेतं बाहेरचं. हां 1 2 इथे 3 ठिकाण लावलं. 4 5 6 ठिकाणी आपण लावलेले आहेत. लाव इथंच, इथेच लावते झाड. व्हिडिओ मोठी होत आहे, पण मोठी झाली तरी चालेल, पण आपण चांगलंच काम केलेलं आहे. संघर्ष जीवनाचा खानापूरचा उमेश. लहानपणी आम्ही ह्या गोट्या खेळायचो. ह्याच्या गोट्या लाकडी गोट्या आहेत, कसले काटा असतात. गोट्या आल्यात त्याला बघू शकता. बोरं नाहीत मित्रांनो, ही लाकडी कसले तरी गोटे आहेत बघा. अशी गोटी असते, काचेचे गोटे असतात, तसं आपण ह्या लाकडी गोट्या खेळायचो आम्ही. हे पाण्यात बी तरंगते, किती पाण्यात पडली तरी. आम्ही पोहाय जायचं विहिरीव पहिलं लहानपणी असताना. हे आमच्या खिशात न असायच्या, चुकून पाण्यात पडली तरी काढता येत होती. ती काचेची गोटी खाली पडली की परत काढता येत नव्हती. हे गोटे आम्ही खेळायचो लहानपणी. गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी. संघर्ष भरपूर केला लहानपणापासून. संघर्ष जीवनाचा खानापूरचा उमेश म्हणून तर आपले खानापूर गावचे नाव ठेवलेलं आहे चॅनलला. आणि इथं खाली आपलं गाव आहे बघू शकता तुम्ही. तिकडं समोर मांढरदेवीचा डोंगर आहे, आई कळूबाई. चला तर मग आता आपण देवीचं दर्शन घेऊ आणि घरी जाऊ. रांजई माता. जुनी अंधश्रद्धा.
माणसं आली की इथं पैसे ठोकतात. पण पहिले पैसे भरपूर होते याला. काढून नेली वाटतं का काढली कुणी काही कळना. हे अख्खं पूर्ण झाड भरलेलं असायचं आम्ही लहानपणी यायचो तेव्हा. 2 सुईरीची झाडं आहे ती मोठी. देवी बघू शकता तुम्ही. मागं बी आपण एक व्हिडिओ टाकला होता. पूर्ण जंगलात असल्यामुळं तसं बांधकाम चांगलं केलेलं आहे, पण निसर्गाच्या ह्याच्यावरच हे ठेवायचं. त्यामुळे इथं वरती काही पत्र बित्र टाकले नाही, ओपनच ठेवलेलं आहे सगळं. नंदींचे बघा प्रकार. आणि हा जुना कंदील बघायला बी भेटत नाही असं. ज्यांचे कोणाचे लग्न असतील ते इथं मंडवळे बांधायला येतात. करवंद्याचा वेल आहे, बघू शकता. देवीची देवी आई रांजई माता. कुंकू वाहूया. ते बी भिजले पण आहे कोरडं. सुंदर असं वातावरण आहे. लाईटीची सोय बी इथं केलेली आहे. आणि करवंदाच्या जाळ्या बघू शकता तुम्ही. इथं मुलं आली की अशी जोका खेळतात, लहान मुलं असल्यावर. असं लहानपणी आम्ही इथं खाली आमचं शाळा आहे, हायस्कूल. इथून आम्ही इथं जेवायला यायचो. शाळा सुटली की इथं जेवायला यायचो. पण काटे बघा एकदम कडक. इकडं असंच फॉरेस्ट जंगल आहे. आणि वरती दिसतंय ते तिकडून आपण किल्ल्यावर जाऊ शकतो. विचित्रगड, रोहिडेश्वर. विचित्रगड म्हणतात त्याला, रोहिडेश्वर किल्ला. तर चला आता आपण घरी जाऊया. कसा वाटला आजचा व्हिडिओ. वरती बघू शकता सगळं सावलीची मस्त निसर्गरम्य वातावरण. एक मोहोळ आहे इथं. पावसामुळं गेलेत वाटतं निघून. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग बाय बाय.